संविधान दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जागरूकता शिबिर संपन्न। याबाबत सविस्तर वृत्त असे की लुंबिनी बुद्ध विहार कोपरगाव येथे शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता तालुका विधी सेवा समिती व वकील संघ कोपरगाव यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त कायदेविषयक जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश माननीय पंडित साहेब आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री देशमुख साहेब आणि पूज्य भिक्खू कश्यपजी यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून संविधानाचे पूजन करण्यात आले। या शिबिरामध्ये ॲडव्होकेट सोनवणे मॅडम, ॲडव्होकेट भुसे मॅडम, ॲडव्होकेट पोळ मॅडम यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले। या कार्यक्रमासाठी बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन, उपाध्यक्ष नितीन भाऊ शिंदे, कार्याध्यक्ष राजाभाऊ उशिरे, खजिनदार संजय दुशिम, कोर कमिटी सदस्य भीमराज गंगावणे, राजाभाऊ पगारे, भारत सदर, नाना रोकडे सर्व पदाधिकारी व सभासद हजर होते। तसेच रिपाई नेते दीपकराव गायकवाड, जितेंद्र रणशूर, रिपाई तालुका अध्यक्ष अनिल रणवरे आदी कार्यकर्ते तसेच विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी व सदस्य तसेच अनेक वकील, महिला, पुरुष हजर होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट गंगावणे भाऊसाहेब यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट बडे भाऊसाहेब यांनी केले, तर ॲडव्होकेट प्रशांत मोकळे यांनी आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले। महोदय, येथे जमलेले माझे बंधू आणि भगिनींनो, असंख्य विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांना मी प्रथमतः त्रिवार वंदन करते। न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य या मूल्यातून हा देश महान। न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यातून हा देश महान। माणुसकीच आहे धर्म आमचा, हेच आमचे संविधान। माणुसकीच आहे धर्म आमचा, हेच आमचे संविधान। हे जाणून घ्यायचे आहे। संविधान सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे, कारण ही काळाची गरज आहे। संविधान हे काही फक्त एका व्यक्तीसाठी मर्यादित नाही, तर हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संसदेने संविधान अधिकृतपणे स्वीकारले। त्यानंतर 26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली आणि आपल्या भारत देशामध्ये लोकशाही जन्माला आली। त्यानंतर 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो। प्रजा, प्रजेची सत्ता, लोकशाही, लोकांनी लोकांसाठी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही। आणि ह्या लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये ह्या लोकशाहीची जी तरतूद आहे ती आपली जी राज्यघटना आहे ती मूळतःच लोकशाही पद्धतीची आहे। त्यामुळे आपल्याला सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य, अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य, मतदानाचे स्वातंत्र्य, आपला नेता निवडण्याचे स्वातंत्र्य या सर्व गोष्टी आपल्याला संविधानाने दिलेल्या आहेत। तसेच आपले देशमुख साहेब, तसेच आपले गुरुवर्य आदरणीय गंगावणे साहेब, जे आम्हाला क्रिमिनलमध्ये काय मार्गदर्शन करतात, ते आमचे क्रिमिनलमध्ये गुरु आहे। आम्ही त्यांना हक्काने जाऊन विचारतो, असे आमचे गुरु। तसेच सर्व माझ्या वकील मैत्रिणी, आपण सर्व माझ्या भगिनी आणि माझे बंधू, सर्वांना मी संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आता मॅडमनी संविधानाबद्दल सगळं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं माझ्याकडे काही जास्त शिल्लक नाही बोलायला पण मी एवढं सांगते
त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे, जो आपल्याला धर्मग्रंथ दिलेला आहे, जो आपण सर्व भारतीय त्याचे जे त्या धर्मग्रंथामध्ये जे नियम घालून दिलेले आहे ते नियमाला आपण बांधील आहोत. त्या आजच्या कार्यक्रमास उपस्थित माननीय दिवाणी न्यायाधीश पंडित साहेब, देशमुख साहेब व बंतीजी व आमचे गंगावणे सर व सगळ्यांनी आपण आदर्श घ्यावे असे सिनियर ॲडव्होकेट गंगावणे सर आज सपत्नीक उपस्थित आहेत, त्याबाबत त्यांचे जास्त कौतुक करते मी. आणि हे उपस्थित असण्यामागचं कारणही आपण इथं आज जो दिवस साजरा करतायत ते महत्त्वाचं आहे. आजच्या व आपण इथं आलेले सर्व बंधू आणि भगिनी तसेच माझ्या मैत्रिणी, आज आपल्याला संविधान दिन हा साजरा करण्याची का वेळ आलेली आहे किंवा आपण इथं उपस्थित झालो, आपल्याला माहिती देण्याची. हे कुठं सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे? तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं लिहिलेलं आहे, जे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आम्हाला फिरवतो आहे गावोगाव, ह्या तालुक्यात जा, त्या शाळेत जा, इकडं जा, तिकडं जा. तर 39(1) असं लिहिलेलं आहे, लीगल सगळ्यांना समान कायदा आणि मोफत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. ती विधी सेवा समितीमध्ये आम्ही सर्व साहेब लोक यांची एक कमिटी असते, त्या कमिटी थ्रू याचं नियोजन केलं जातं. कोर्टात काय चालतं काय नाही, एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसताना तो कोर्टात उभा राहू शकतो का, किंवा त्याला काही दुर्बल घटनांना कोर्टात न्याय पाहिजे असतो, पण पैसे अभावी तो कोर्टात येण्यासाठी कचरतो थोडासा. मला वारंवार चक्रा मारावं लागेल, फीस द्यावी लागेल का, किंवा माझ्या काही आर्थिक. आमच्या या कायदेविषयक शिबिराचा अडथळा येऊ नये म्हणून गंगावणे साहेबांनी जसंही म्हणाले की आपण संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम घेऊ, त्यावेळेसच मी ही गोष्ट मान्य केली. आणि 1.5 वर्षापासून या ठिकाणी येण्याची इच्छा होती, ती आज फलद्रूप झाली. वास्तविक आपण सर्वच जण सातत्यानं म्हणतो की आपण संविधानाचे पूजक आहोत. वास्तविक ही बाब आपण सातत्यानं मनामध्ये लक्षात ठेवावी की जिथं जिथं पूजा अर्चा आली तिथं तिथं दुर्लक्ष ही आपलं फार मोठ्या प्रमाणात होत असते. घटनेची पूजा करावी आणि ती बाजूला ठेवून द्यावी अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. राज्यघटना काय आहे, राज्यघटनेमध्ये कुणाचे हक्क दिलेले आहेत, राज्यघटनेमध्ये कुणावर जबाबदाऱ्या टाकल्या, या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी कोळून प्यालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला राज्यघटना काय आहे ती आपल्या सर्वांना सांगायची गरज नाही. परंतु ती राज्यघटना ही आपण पूजा करून बाजूला ठेवण्याची ही गोष्ट नाही. पिढ्यानपिढ्या ज्यांचे हक्क मारले गेले होते, पिढ्यानपिढ्या ज्यांना एक हक्कापासून वंचित ठेवलं गेलं होतं, त्या सर्वांना मानासन्मानानं जगण्याची संधी या राज्यघटनेनं दिलेली आहे. एवढ्या मोठ्या आवाजामध्ये महिला बोलू शकतात, ते केवळ संविधानानं दिलेल्या हक्कामुळं, संविधानानं वाढवलेल्या आवाजामुळं त्यांचाही आवाज वाढलेला आहे. तेव्हा आपल्या सर्वांना ही बाब सातत्यानं मनामध्ये ठेवावी लागणार आहे की आपण संविधानाची पूजा न करता संविधान हे कसं लोकांच्या गरजांना उतरलं, लोकांच्या हक्क कसे त्यातून आपलं फलद्रूप होतील, लोकांना त्यातून जे काही आपलं बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी करून आपलं त्यामध्ये मांडलंय, ती गोष्ट समाजापर्यंत कशी जाईल, लोकांपर्यंत कशी जाईल. तालुका विधी सेवा समितीच्या वतीनंही अशा प्रकारचे आम्ही आपण सातत्यानं प्रयत्न करत असतो की तळागाळातल्या लोकांना कायद्याविषयक जे हक्क आहेत ते कायद्याचे हक्क त्यांना सातत्यानं भेटत गेले पाहिजेत. कायद्याचे हक्क त्यांचे बाधित नाही झाले पाहिजेत.
तालुका विधी सेवा समितीच्या वतीने हे प्रयत्न केले जातात, परंतु काय होतं की आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यानं कमी पडतो, सातत्यानं आम्ही आपल्या समक्ष येऊ शकत नाही. तेव्हा ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे की तालुका विधी सेवा समिती ही, न्यायालयही आपल्या ज्यांच्या SC ST या बांधवासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देत आहेत, तर त्यांच्या हक्काविषयी ते जर कुठं बाधित होत असतील त्यांचे हक्क, तर त्यांना आपण समजावून सांगून न्यायालयापर्यंत आणलं पाहिजे आणि त्यांना आपण त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे सर्व करत असताना जेव्हा आपण संविधान आणि संविधान दिन साजरा करतो, त्यावेळी निश्चितच आपली सर्वांची जबाबदारी अधिक वाढते इतरांपेक्षा, ती या कारणानं की आपण संविधानाला जीव की प्राण मानतो. तेव्हा या निमित्तानं मी आपणा सर्वांना आवाहन करणार आहे की संविधान हे असे तो सूर्य टिकलं पाहिजे, कारण ते टिकलं तरच तुमचे आमचे हक्क अबाधित राहणार आहेत. आणि ज्या आपण कल्पनाही करून पहा की संविधान बाजूला ठेवून पहा काय अवस्था असेल, काय अवस्थेमध्ये आपण होतो. तेव्हा मी या ठिकाणी आपणा सर्वांना एक तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं आवाहन करणार आहे की संविधानाचं आपण सातत्यानं पठण करत राहावं. संविधानामध्ये जे काही गोरगरिबांचे, सर्वसामान्य माणसांचे हक्क दिलेले आहेत, ते हक्क त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. संविधानामध्ये जे काही बाबासाहेबांना अपेक्षित होता तो समाज घडवण्यासाठी पौळ मॅडमनी आपलं फार चांगल्या रीतीनं या ठिकाणी मांडलं. कारण आपण नुसतं आपलं संविधानाचा पूजा करून चालणार नाही, तर आपण त्या संविधानामध्ये जे काही आपल्या लोकांचे हक्क दिलेले आहेत त्या लोकांपर्यंत ते हक्क पोहोचले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करावे आणि त्यातूनच संविधान दिन साजरा केल्याचं सार्थक होईल असं मला या ठिकाणी वाटतं. मला आपल्या सर्वांसमक्ष एका चांगल्या मोठ्या कार्यक्रमामध्ये यायची इच्छा आहे. आपण अशा एखादं शिबिर जर किंवा जे काही आपण इथं आयोजित केलं, अशा श्रामण शिबिर वगैरे हे अशा प्रकारचं काय आयोजित केलं तर त्या ठिकाणी निश्चित बोलवा. मला एक चांगल्या पद्धतीनं संविधानच काय, संविधानामधलं जे काही आपलं आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या समक्ष मांडायच्या. त्या बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं, बाबासाहेबांनी काय काय आपण त्यांच्या हयातीमध्ये केलं आणि त्यानंतर आपल्याकडून काय अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो का, या संदर्भाने आपण कधीतरी आपण निश्चितच आपण चर्चा करू. परंतु या संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला मी आपणा सर्वांना उद्याच्या सर्व कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो. चांगल्या पद्धतीचा संविधान दिन साजरा करा. देशमुख साहेबांचं काम होणार नाही यासाठी पुरेपूर प्रयत्न करा, कारण त्यातूनच आपलं चांगल्या प्रकारचा संविधान दिन साजरा झाल्याचं दिसून येईल. तेव्हा आणि त्यातून आमचंही काम वाढणार नाही. तेव्हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुन्हा आपली भेट होईल अशी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.